क्रिसमससाठी स्पेशल मस्त टेस्टी आणि स्पंजी केक बनवूया आपण. एकदम साधा सिंपल मी माझ्या पद्धतीने बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, आशा मसाले रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आदल्या रात्री ड्रायफ्रूट्स, टुटी फ्रुटी वगैरे मस्त ऑरेंज ज्यूस फ्रेश काढलेला आहे. एका काचेच्या डब्यामध्ये मी ते ऑरेंज ज्यूसमध्ये रात्रभर भिजत ठेवलेला आहे. हा डबा फ्रीजमध्ये ठेवला होता. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी इडलीच्या भांड्यामध्ये मीठ टाकून गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि हे मीठ काळं दिसत आहे. याच्या अगोदर मी केक बनवलेले आहेत, ते काय कधी अपलोड केले नव्हते चॅनलवरती. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मी अंडं टाकलेलं आहे. तर त्याच्यामध्ये अर्धी पाऊण वाटी मी दूध घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये छोटी वाटी साखरसुद्धा घातलेलं आहे, ऑइल घातलेलं आहे. हे मिक्सरला मी एकदम फिरवून घेणार आहे व्यवस्थित. त्याच्यामध्ये व्हॅनिला एसेन्ससुद्धा टाकलेलं आहे, कारण ते अंड्याचा वास येऊ नये यासाठी. तर मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मस्त फिरलेलं आहे. तर केकच्या भांड्यामध्ये थोडंसं ऑइल टाकून सर्व भांड्याला आपल्याला लावून घ्यायचं, कारण आपल्याकडं बटर पेपर नाही आहे माझ्याकडं. त्यासाठी मी ही प्रोसेस करत आहे. सर्व बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. थोडंसं मैदा टाकून आपल्याला कुकरच्या भांड्याला असं फिरवून घ्यायचं आहे. मी व्हिडिओ दाखवते या पद्धतीने. तर क्रिसमससाठी स्पेशल केक हवाच, त्यासाठी मी हा घाट घातलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर एका बाउलमध्ये मी चाळण घेतलेलं आहे. चाळणीवरती थोडी छोटी वाटी मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि चवीपुरतं टेस्टीसाठी थोडं मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि चाळून घेणार आहे. माझे व्हिडिओ आवडत असते तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि कोल्हापुरी तिखट मसाला आपल्याकडे आहे तर ऑर्डर करू शकता, नंबर दिलेला आहे. तर बाउलमधलं सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घेतल्यानंतर जे मिक्सरमध्ये घातलेलं आहे ते याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मैद्यामध्ये. तर व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचे. सर्व गुठळं फुटले पाहिजे. तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनटं आपल्याला सतत ह्या पद्धतीने असं मिक्स करायचं आहे. ह्या पद्धतीने बॅटर झालेलं आहे आपलं. ते जे रात्रभर मी मिश्रण भिजत ठेवलं होतं ड्रायफ्रूट्स, याच्यामध्ये मी ॲड करते. ड्रायफ्रूट्स छान लागतात ह्या केकमध्ये. मी याच्या अगोदरसुद्धा केक बनवले होते, पण ते कधीच अपलोड केले नव्हते चॅनलवरती. एकदम साधा सिंपल मी माझ्या पद्धतीने बनवलेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून सांगा. मी याच्यामध्ये काजू बदामसुद्धा ॲड केलेले आहेत. आपण हे बॅटर आता केकच्या भांड्यामध्ये ओतून घेतोय आणि क्रिसमससाठी एकदम साधा सिंपल बनवलेला आहे मी. थोडासा टॅप करून घेते मला. हे सजावटीसाठी मी याच्यामध्ये काजू आणि बदाम अशी लावते. तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स असतील ते सजावटीसाठी याच्यामध्ये वापरू शकता. मस्त सुंदर दिसत आहे आपला केक. मस्त तयार झाल्यानंतर अजूनही टेस्टी आणि छान लागणार आहे, सुंदर दिसणार आहे. आपलं भांडं खूप गरम झालेलं आहे, तर ह्याच्यामध्ये मी ठेवत आहे. 35 मिनिट्स 40 मिनिट्स आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपला केक मस्त सुंदर आणि छान तयार झालेला आहे. केकचा सुगंध घरभर पसरलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर थंड झाल्यानंतर मी चाकूच्या मदतीने प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मस्त सुंदर तयार झालेला आहे आपला केक. तर प्लीज माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. मस्त सॉफ्टी झालेला आहे. मी कट करून दाखवते तुम्हाला. मस्त सॉफ्ट झालेला आहे एकदम, बघू शकता.
केक खूप छान झालेला आहे. तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि कोल्हापुरी तिखट मसाला ऑर्डर करण्यासाठी नंबर दिलेला आहे. धन्यवाद.